विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये भोंदूगिरीचे प्रकार वाढल्याचं दिसू लागलेलं आहे। सल्ला देण्याच्या नावाखाली एका महिलेनं जादूटोणा करत युवकाची सुमारे 1.5 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। नैराश्य दूर करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी या महिलेनं तरुणाला औषधोपचार घेण्यापासून रोखलं। तसंच आयुष्य वाढवण्यासाठी महिलेनं विविध पूजा करायला लावून तिचे 5 पाय धुतलेले पाणी तरुणाला प्यायला लावले होते। या प्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यामध्ये वृषाली संतोष ढोले शिरसाट या मांत्रिक महिलेसह साथीदार माया गजभिये आणि सतीश वर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। ठीक आहे, अंगारा काय करायचं? दत्तभूमीची उभी जसं शिर्डीच्या साईबाबाची मूर्ती असते तशी या धाग्यांमधनं फक्त लोकांना मी कॉन्फिडन्स वाढवते। बाकी नाही, हे धागा करता काय तुम्ही? पण कॉन्फिडन्स वाढवते। अरे पण धागा करायचा काय? हा धागा बांधून देते लोकांना, त्यांना लोकांच्या हाताला बांधायचा हो, धागा? जसं आपल्या कला असतो ना त्यात काय आहे? कला असतो तो दत्तभूमीची विभूती। एका युवकाला स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश येत आहे आणि म्हणून तो नैराश्य गेला होता। त्यामुळं या युवकांनी समुपदेशक म्हणून या बाईकडे जाहिरात पाहून हा गेला आणि या बाईने या तरुणाला औषधोपचारापासून दूर ठेवून त्याला औषधोपचार घेऊ न देता त्या युवकाला राग खायला देऊन त्याचप्रमाणे पायी धुतलेले पाणी प्यायला दिलेलं आहे आणि त्याचं आयुष्य हे केवळ 30 वर्षाचं आहे एवढंच त्याला त्या बाईनं सांगितलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।